नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये. चला तर मग आज पाहूया कुछ कर दिखलाएंगे याचे प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न आहे, कवी क्या सौगात खा रहे है. सौगंध म्हणजे कोणती शपथ घेत आहे. कवी सौगंध खा रहे है की वे देश हित जरूर करेंगे, म्हणजे देशासाठी काहीतरी चांगलं काम करेल अशी सौगंध शपथ कवी घेत आहे. कवि किसके माध्यम से अपनी बात हम तक पहुंचा रहे हैं. कवी कोणाच्या माध्यमातून आपली जी गोष्ट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. कविता के माध्यम से अपनी बात हम तक पहुंचा रहे हैं, म्हणजे कवी त्यांची जी गोष्ट आहे ती कवितेच्या स्वरूपातून आपल्याला सांगत आहे. रास्ता बनाने की प्रेरणा किस प्रकार दी गई है. रास्ता जो आहे तो बनवण्यासाठी कोणाची प्रेरणा दिली आहे, म्हणजे कोणाचं उदाहरण दिलेलं आहे. तर रस्ता बनवण्यासाठी अशी एक गोष्ट दिली आहे की पर्वताला चिरून, म्हणजे पर्वताला चिरणे हे किती कठीण असते, तर अशी जी असंभव गोष्ट आहे ती आपण करू शकतो. तर तशी करून आपल्याला आपलं कार्य साध्य करायचं आहे. म्हणून पर्वतों को चीरकर यानी असंभव को संभव करके दी गई है, म्हणजे असं असंभव गोष्ट आपण संभव करू शकतो. नंतर कवी क्या बात दोहराना चाहते है, म्हणजे कोणती जी गोष्ट आहे ती पुन्हा कवीला अशी सांगा वाटते. दोहराना म्हणजे परत सांगणे. हम सभी भारतवासी के धर्म और जाति एक है, कवी यही बात दोहराना चाहते है. म्हणजे भारतात जे पण लोक राहणारे आहे, आपण म्हणतो की त्यांचं धर्म वेगळा आहे, जाती वेगळी आहे, पण असं नाही आहे. कवीच्या म्हणण्यानुसार सगळ्यांची जाती धर्म सारखे आहे आणि तो धर्म आहे मानवता. त्याच्यामुळे जाती धर्मावरून जे भांडणं होतात ते करून तुम्ही जे आपल्या देशाबद्दलचे जे कार्य आहे ते मागे सोडू नका. त्याच्यावर डटून राहा, त्याच्यावर आपलं जे मत आहे किंवा त्याच्यासाठी काम करत राहा, असं कवीला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. कविता हमें क्या संदेश दे रही. या कवितेतून कवीला आपल्यासाठी काय सांगायचं आहे. तर कविता हमें देशभक्ती का संदेश दे रही है, म्हणजे देशभक्ती कशी करायला पाहिजे हे या कवितेतून सांगितलेलं आहे. आता विलोम शब्द. विलोम म्हणजे काय की विरुद्धार्थी शब्द. नयाचा विरुद्ध, नया म्हणजे नवीन. पुराणा म्हणजे जुना. प्यार म्हणजे प्रेम आणि विरुद्धार्थी आहे नफरत. कठीण असणे. सरळ म्हणजे सोपे असणे. सुंदर असणे असुंदर. कुरूप, आपण मराठीत कुरूप म्हणू, याच्यात असुंदर म्हणतात. धर्म म्हणजे चांगली गोष्ट. धर्म आणि अधर्म म्हणजे खराब करणे. आता समान अर्थवाले म्हणजे समानार्थी शब्द. अग्नीचा समानार्थी आहे आग. घोडाचा समानार्थी आहे तुरुंग, घोडा. आणि नंतर हातचा आहे कर. बादल घन. राक्षसचा आहे असुर. धेनू गाय. कौवाचा आहे काक. पंकज म्हणजे कमल. फौरन म्हणजे लवकर, तुरंत. आसमान आकाश. ठीक आहे. मग आता आपण पाहूया की याच्यातले जे आहे सही उत्तर पर सही का निशान लगाए, म्हणजे 4पैकी 1 निवडायचं आहे. हमें किससे नाही घबराना चाहिए. कोणापासून आपल्याला घाबरायचं नाही आहे. संघर्षों से, म्हणजे संघर्ष करण्यापासून आपल्याला घाबरलं नाही पाहिजे, म्हणून हे त्याचं बरोबर उत्तर. जन जन में क्या जगाने की बात की गई है. जन जन मध्ये सद्भावना म्हणजे चांगली भावना, सद्भाव. भारत की कीर्ती ध्वजा फहराएंगे. ध्वजा म्हणजे झेंडा. आणि याच्यात जे आहे हे शब्द जसेच्या तसे कवितेतून आपल्याला घ्यायचे आहे. ठीक आहे. पुढचा पाहूया की कवितेचे जे आहे वाक्य ते पूर्ण करायचे आहे. पहिला आहे, गीत प्यार के गाएंगे हम, सबको गले लगाएंगे हम, जन जन में सद्भाव प्रेम के सुंदर भाव जगाएंगे. तसंच इकडे उन्नति गिरी पर निज भारत की कीर्ती ध्वजा फहराएंगे, माँ तेरी सौगंध देश हित कुछ करके दिखलाएंगे. म्हणजे हे तर तुम्ही जसं कवितेतून घेऊ शकता. नंतर याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. एक धर्म है एक जाती है. एक धर्म आणि एक जाती आहे, म्हणजे कोणती धर्म आहे आणि कोणती जाती आहे. हम सभी भारतवासियों के धर्म आणि जाती एक आहे, असा याचा अर्थ आहे. संघर्षों से क्या घबराना, आगे बढ़ते जाएंगे. याचा अर्थ काय आहे
कि कवि कहते हैं जीवन पथ पर कठिनाइयाँ तो आती रहती है, उनसे क्या डरना, केवळ अपने लक्ष्य की ओर बढ़ना है. म्हणजे काय की रोजच्या याच्यात प्रॉब्लेम तर येणारच आहे, पण अशासाठी आपण जसं तुम्ही अभ्यास करता तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम येतात, मग काय तुम्ही अभ्यास सोडून देता का? नाही, अभ्यास तर करावं लागणारच आहे ना. तर तसंच रोजच्या जीवनात कठीणाई या प्रॉब्लेम्स येणार आहे, पण त्यांना घाबरून आपला जो मेन उद्देश आहे तो सोडायचा नाही आहे. कविता की वे पंक्तियाँ लिखे जिनमें कवी ने कुछ कर दिखाने की बात कही है. अशा कोणती ओळ आहे कवितेमध्ये ज्याच्यात काहीतरी करून दाखवावं असं कवीने सांगितलं आहे. उन्नति गिरी पर निज भारत की कीर्ती ध्वजा फहराएंगे, माँ तेरी सौगंध देश हित कुछ करके दिखलाएंगे. या 2 ओळीमध्ये कवीनी काहीतरी करून दाखवावं असं सांगितलेलं आहे. आता व्याकरण. विलोम शब्द का हे आधीच पाहिलं आपण, ठीक आहे. आता इथे कोणते कोणते भरायचे आहे. सही शब्द. मैं अब भी कमज़ोर महसूस कर रहा हूँ. भी इथे हा वापरायचा आहे. तुम भी अभी कभी अपना काम समय पर नहीं करते. कभी अपना काम समय पर नहीं करते. नंतर आज ही मैं बाजार जाऊंगा. यदि आज वर्षा हुई तो मौसम ठंडा हो जाएगा. आता याच्यातून जे आहे समान अर्थवाले शब्द धुनकर जे आता आपण पाहिले होते ते याच्यातून शोधायचे होते, ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हा जो लेसन आहे हे इथे संपलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.